आपण देवाच्या वचनामधून आपण पाहूया देवाचं वचन आपल्याला काय सांगतं. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट मला काय वाटतं किंवा तुम्हाला काय वाटतं ते महत्त्वपूर्ण नाही, पण देवाचं वचन काय सांगतं हे महत्त्वपूर्ण आहे. आणि देवाचं वचन हे सत्य आहे आणि देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे. आपल्याला इब्री लोकासपत्रामध्ये लिहिलेच आहे. आणि ते अ, एका तलवारीपेक्षा जास्त तीक्ष्ण आहे असं देवाचं वचन आपल्याला तिकडे बघतो आपण लिहिलेलं आहे. आपण देवाच्या वचनामध्ये वाचूया. आपण आपली जी ओळख आहे किंवा आपल्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे किंवा पवित्र आत्मा आपलं काय मार्गदर्शन करत आहे त्यामधून आपण थोड्या वचनामधून आपण पाहणार आहोत. पहिलं करिंथस पत्र ह्याचा 15वा अध्याय 57 वचन ह्याच्यामध्ये असं लिहिलंय. परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. आपण इकडे पाहतो आपल्याला एक जय देणारं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला लाभलेलं आहे आणि आपण म्हणून त्याची प्रत्येक वेळी स्तुती करतो. पहिलं योहान 5:4 मध्ये असं लिहिलंय. कारण जे काही देवापासून जन्मलेलं आहे ते जगावर जय मिळवते आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. आपण बघू शकतो. आपण देवापासून जन्मलेलो, आपण ज्याचं तारण झालेलं आहे तो देवापासून जन्मलेला आहे आणि तो जगावर जय मिळवतो. आपण आपलं पार्श्वभूमी जर बघितली, आपण तारणापूर्वी आपलं जीवन पाहिलं, तर आपण खूप निगेटिव्ह विचारामध्ये होतो. आपण हरवेळेस कन्फ्यूज असायचो, आता उद्या काय होणार, माझं काय होणार. पण जेव्हा आपण वचनावरती आधारित आपण पश्चाताप करतो, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो आणि पवित्र आत्म्याचं कार्य आपल्या जीवनामध्ये होतं. आपण बघू शकतो आपल्या जीवनामध्ये बळ प्राप्ती आपल्याला लाभते. आपल्या जीवनामध्ये आपल्याला मदत लाभते. आपल्या जीवनामध्ये सहायता लाभते. आपण कुठल्याही प्रसंगाला तोंड देऊ शकतो असं जीवन आपल्याला लाभतं. आणि ह्या वचनामध्ये खूप सरळपणे लिहिलेलं आहे. अ, जे काही देवापासून जन्मलेलं आहे ते जगावर जय मिळवते. आपण जय मिळवणारे आपल्याला अशी एका प्रकारे टायटल दिलेली आहे की आपण विजयी जीवन आपल्याला दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे. प्रभू येशू ख्रिस्त हा विजयी होता. त्यांनी सैतानावरती, पापावरती आणि मृत्यूवरती विजय असं मिळवलेला आहे. आणि म्हणून आपण परमेश्वरचे आभार मानूया की आपण जगावर जय मिळू शकतो, कुठल्याही परिस्थितीवरती जय मिळू शकतो आणि कुठल्याही प्रसंगाला आपण तोंड देऊ शकतो, कारण आपण एका जिवंत परमेश्वराची वरती विसंबून आपलं जीवन आधारित आहे. फिलिप पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे. मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. इंग्लिशमध्ये असं लिहिले, आय कॅन डू ऑल थिंग्स टू क्राइस्ट टू स्ट्रेंथन्स मी. आणि खरोखर हे आपल्या असं नाही लिहिले की मी थोड्या गोष्टी करू शकतो. असं नाही लिहिलंय. असं इकडे असं लिहिलंय, मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. आणि म्हणून आपण ह्या वचनावरती जेव्हा विसंबून राहू शकतो, तर आपण खरोखर कुठल्याही प्रसंगाला आपण तोंड देऊ शकतो. कुठल्याही लहान मुलं एक्झाम देत आहेत आता, पण त्यांनी पण हा वचन जर त्यांनी आपल्या हृदयामध्ये ठेवलं, या वचनावरती मनन केलं, वचनाचं कार्य ते स्वतः पाहू शकणार की ती भीती निघून जाणार. त्यांना कुठल्याही आपण बघू शकतो देवाच्या वचनामध्ये असं लिहिलंय, 2 तिमोथी पत्र याचा 1 अध्याय 7 मध्ये, की आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलेला नाहीये, आपल्याला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, प्रीतीचा आत्मा दिलेला आहे, संयमाचा आत्मा दिलेला आहे. आणि म्हणून आपलं जीवन हे कधी पण आपण बघू शकतो 365 वेळापेक्षा जास्त परमेश्वराचं वचन हे सांगतं, घाबरू नको, भिवू नको, असं खूप वेळ लिहिलेलं आहे. कारण आपण जेव्हा आपण स्वतःवरती अवलंबून असतो आपण घाबरणार, आपण भिणार. पण आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरती अवलंबून असतो, आपण परमेश्वर वरती अवलंबून असतो, आपण देव जो पवित्र आत्मा जो आपल्याला दिलेला आहे त्याच्यावरती आपलं जीवन विसंबून असतं. आपण सामर्थ्याचं जीवन आपल्याला लागतं. आपल्याला भित्रेपणाचं जीवन प्रभूंनी दिलेलं नाहीये. अनुवाद 28:13 मध्ये असं लिहिलेलं आहे, तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पूच नव्हे तर मस्तक करील, तू खाली नव्हे तर वर राशील. आपण जेवढं जर नीतीसूत्र पण आपण रोज जर वाचत असू, आपल्याला एक सवय असेल एक नीतीसूत्र रोज वाचायची, तिकडे आपण सगळ्या गोष्टीमध्ये जे लिहिले ना, जर आणि तर यावरती खूप आहे. जर तू हे करशील तर तुला हे लाभणार, जर तू पापापासून लांब राहशील तुला हे फायदा होणार. आपण वचनामध्ये हेच पाहतो की जर आणि तरला खूप महत्व दिलेलं आहे. मराठी बायबलमध्ये आपण जे पाहतो आणि इकडे तेच लिहिलेलं आहे. आपल्याला जर इकडे देवाचं वचन काय सांगत, देव परमेश्वराचं वचन काय आहे की हे जे काय वचन तू ऐकत आहेस ते काळजीपूर्वक तू पाळ. आपल्याला खूप काळजीपूर्वक देवाचं वचन वाचायचंय, ऐकायचंय आणि ते पाळायचंय.
फक्त आपण खूप वेळ वाचतो किंवा ऐकतो आणि नंतर आपल्याला वाटतं तसं आपण जीवन जगतो, तर तसं चालणार नाही. आपण इस्रायल राष्ट्राबद्दल खूप अभ्यास करतो, आपण जुना करारामधला खूप अभ्यास आपण प्रत्येकाने केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण हेच पाहतो की इस्रायल लोकांचं जीवन कसं होतं. आपण जेव्हा त्यांना मिसर देशातून बाहेर काढलं परमेश्वराने मोशेद्वारे, आपण बघू शकतो त्यांचं कुरकुर करणारं जीवन होतं, त्यांचं नेगेटिव्ह बोलणारं जीवन होतं, त्यांचं कधी आनंदमय जीवन नव्हतं. त्यांच्या मुखातून ते कधी पण नेगेटिव्ह गोष्टी बोलायचे. ते बोलले, आम्ही मेलो असतो तर बरं झालं असतं, आम्हाला इकडे आम्ही मिसर देशात होतो ते बरं होतं, आम्ही का बाहेर आलो, आम्ही मेलो असतो तर बरं झालं असतं. आणि आपण बघू शकतो ती पूर्ण पिढी मेली. फक्त आपण बघू शकतो यहोशुआ पुढे गेला, कालेब पुढे गेला. आणि मोशेकडून पण चूक झाली आपण पाहतो. पण आपण इकडे वचनामध्ये काय पाहतो की आपल्याला काळजीपूर्वक आपल्याला देवाचं वचन पाळायचंय. आणि आपण जर हे पाहिलं तर आपण पूछ नव्हे तर मस्तक परमेश्वर आपल्याला बनवायला तयार आहे. तू खाली नव्हे तर वर राहशील. आपल्याला एक सामर्थ्यशाली जीवन लाभलेलं आहे, आपल्याला एक विजय जीवन लाभलेलं आहे, आपल्याला एक अधिकाराचं जीवन लाभलेलं आहे. आपण खूप वेळ आपण बघू शकतो, आपण स्वतःला सेवक बोलतो, आपण स्वतःला सर्वंट ऑफ गॉड बोलतो. पण आपण जर इकडे खरोखर काळजीपूर्वक जेवढं वाचतो आपल्याला, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, आपलं जीवन बदलतं, आपण बॉर्न अगेन किंवा नवीन जन्म आपल्याला लाभतो, आपल्याला देव आपला लेकरू म्हणून आपल्याला संबोधित करतो. म्हणून आपल्याला जे सैतानाचं कार्य आहे तो खूप 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 मनापासून ते कार्य आपलं करत आहे. आपल्याला नेगेटिव्ह गोष्टी देतो, नेगेटिव्ह सिच्युएशन्स दाखवतो. आपल्याला सगळं नेगेटिव्ह आपल्या जीवनाच्या अवतीभोवती खूप दिसतं. आपण जेव्हा ऑफिसमध्ये जातो, जगामध्ये बघतो आपण, आणि आपण बघू शकतो हे नेगेटिव्ह लोक सक्सेसफुल आहेत. पण आणि बट दॅट इज नॉट अ गुड सक्सेस. ती यश, ते चांगली यश नाही, ते वाईट यश आहे, ते खोटारडेपणाचं जीवन, आणि त्याला परमेश्वर कधी मान्यता देत नाही. पण आपल्याला इकडे वचन काय सांगतं, आपल्याला वचनावरती आता आधारून राहायचं, आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तावरती आधारून राहायचं. ख्रिस्ताकडून मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे. फिलिपकारास पत्रामध्ये असं लिहिलंय, चौथ्या अध्याय 13 म्हणजे, मला जो सामर्थ्य देतो, सामर्थ्य देणारा परमेश्वर आपण आपल्याला लाभलेला आहे, आणि ख्रिस्ताद्वारे आपल्याला लाभलेला आहे. आपण सर्व काही करण्यास आपण शक्तिमान आहोत. हे आपण विसरलं नाही पाहिजे, कारण वचन सांगतं आणि वचन सत्य आहे. आपण दुर्बल आहोत, हे सर्व नकारात्मक विचार आपल्याला मनातून काढून टाकायचे, आणि देवाचं वचनावरती आपण अ, वचनाद्वारे आपल्याला आपलं जीवन आधारित करायचंय. आणि देवाचं वचन जेवढं आपण हृदयामध्ये ठेवू, आपल्या देवाचं वचन आपल्याला आपल्या हृदयाला सांगायचंय, आपल्याला बोलायचंय, आपल्याला त्यावरती मेडिटेट करायचंय. आणि इब्री पत्रे पुन्हा एकदा आपण ते वचन वाचतो, कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे, आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. आपण बघू शकतो किती तीक्ष्ण आहे देवाचं वचन. देवाचं वचन हे जिवंत आहे, आणि हे तीक्ष्ण आहे. हे का तलवारीपेक्षा तीक्ष्ण असं वचन, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असं वचन आहे. आणि हे वचनाचा आपल्याला उपयोग करता यायला पाहिजे. आपण बघू शकतो कशा प्रकारे सैतानाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची पण परीक्षा जेव्हा घेतली. आपण पाहतो तिकडे प्रभू येशू ख्रिस्त हे नाही बोलला, मी देवाचा पुत्र आहे, किंवा मी काय आहे, मी काय तुला करू शकतो. पण आपण तिकडे आपण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, देव जो पुत्र, आपण पाहू शकतो तिकडे तो सैतानाला वचन सांगत आहे. सैतानाला वचनामध्ये काय लिहिले ते सांगत आहे. आपण बघू शकतो सैतान पण खूप चतुर आहे, खूप हुशार आहे. आणि तो पण नंतर आपण बघू शकतो आपण त्याकडे जाणार नाहीत, पण आपण तो त्याला पण वचन ठाऊक आहेत. पण आपण बघू शकतो त्याला वचनाचा योग्य प्रकारे त्याला गोष्टी कळल्या असतात, तर त्याचं पातन झालं नसतं. पण आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताने योग्य वचन वापरलं, आणि सैताना तिकडून तिकडून पळवाटा घेतला पाहिजे. आपण सैतान जेव्हा आपल्यावरती हल्ले करतो, आपल्याला चुकीचे विचार आपल्या जीवनामध्ये देतो, चुकीची परिस्थिती आपल्याला समोर दाखवतो, आपल्याला देवाचं वचनाने त्याचा प्रत्युत्तर द्यायचंय. कारण आपल्यासाठी देवाचं वचन ही तलवार आहे. आणि तलवार आपण आतमध्ये ठेवू शकत नाही, तलवारचा वापर आपण केला पाहिजे. तलवार आपल्याला शिकली पाहिजे, आपल्याला तलवार कशा प्रकारे आपल्याला उपयोग करणार आहे. जे आपण एका प्रकारे आपण वॉरियर आहोत, आपण युद्ध करणारे लोक आहोत, कारण आपण देवाचे लोक आहोत. आणि आपल्याला युद्ध कोणाशी करायचं तर मनुष्याशी नाही, तर आपण दुरात्माशी युद्ध करतो, सैतानाशी युद्ध करतो. कारण सगळ्या चुकीच्या गोष्टी सगळ्या जीवनामध्ये आपल्याला जो त्रास होत आहे, तो सैतानाच्या द्वारेच आपल्या जीवनामध्ये येत आहे. आणि म्हणून आपण देवाचं वचन जेव्हा पुढे वाचत असताना, रोमकरासपत्र 8व्या अध्याय 37 ते 39 मध्ये असं लिहिलंय, उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टीत आपण महाविजयी ठरतो.
आणि आपण पुढे ते पण पाहतो, कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळ गोष्टी, भविष्य काळ गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरे कोणतेही सृष्टी वस्तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या मध्ये देवाच्या आपल्यावरील जी प्रीती आहे त्यापासून आपल्याला विभक्त करण्यास सामर्थ्य होणार नाही. आपण इकडे बघतो आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने जी आपल्यावर प्रीती केली आहे ती ती सगळ्यात श्रेष्ठ प्रीती आहे. आणि त्यापासून आपल्याला कधी सैतानाची लायकी नाही, पात्रता नाही की आपल्याला तो दूर करू शकतो. कारण आपल्याला फक्त निवडलेलं नाही, तर आपल्याला एका प्रकारे शिक्का मारून त्यांनी पवित्र आत्मा दिलेला आहे आपल्याला. अनंत काळचं आपल्याला आपण बघू शकतो. लोक बोलतात की तुमचं तारण तुम्ही गमावू शकतात, पण देवाचं वचन हे नाही सांगत. देवाचं वचन हेच सांगतं, जर तुमचं तारण झालंय तर ते अनंत काळपर्यंत तुमचं नातं झालेलं आहे आणि तुम्ही देवाच्या कुटुंबामध्ये आता आला, देवाचं लेकरू झालात, देवाला पिता बोलण्याचा तुम्हाला अधिकार लाभलेला आहे. आणि म्हणून आपण देवाचे आभार मानूया की आपल्याला फक्त विजय जीवन नाही तर महाविजयी आपण ठरलेलो आहोत. आपण सर्व गोष्टीमध्ये आपण त्याच्या योगे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीमुळे आपण आता महाविजयी आपल्या जीवनामध्ये आहोत. आपण प्रत्येक गोष्टी, कारण आपला सहाय्य करता प्रभू येशू ख्रिस्त आहे, पवित्र आत्मा आहे, देव जो पवित्र आत्मा आहे. आणि आपण जुन्या करारामध्ये जे वचन वाचतो, गणना 33:53 मध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्ही 53 मध्ये, तुम्ही तो देश ताब्यात घेऊन त्यात वस्ती करा, तुम्ही त्या देशाचे वतनदार व्हावे, म्हणून मी तो तुम्हाला दिलेला आहे. आपल्याला इस्रायल राष्ट्राकडे आपण खूप वेळ लक्ष देतो. इस्रायलचा जो प्रवास आहे राष्ट्राचा, मिसर देशापासून कनान देशापर्यंत, तो खूप महत्वपूर्ण प्रवास आहे आणि त्यावरती आपण खूप अभ्यास केला पाहिजे. कारण आपला पण प्रवास चालू आहे. आपण पण सियोन देशमध्ये जाणार आहोत. आपण पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला घेऊन जाणार आहे त्याच्या कडे. आणि ह्या प्रवासामध्ये आपण पण अशा प्रकारेच आहोत. आणि मध्ये आपल्याला त्रास असणार आहे, कष्ट असणार आहे, दुःख असणार आहे. पण ह्यामध्ये आपण कशा प्रकारे आपण तोंड देतो? आपण कुरकुर करणारे आहोत का? आपण वाईट बोलणारे आहोत का? आपण निगेटिव्ह बोलणारे आहोत का? का आपण घाबरट आहोत का? ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराला बिलकुल आवडत नाही. कारण आपण बघू शकतो तसे जे लोक होते ते घाबरट लोक होते. 11 दिवसाचा प्रवास होता आणि 40 वर्ष त्यांना लागले. आपण बघू शकतो त्यांनी कुरकुर केली. आणि आपण आपला प्रवास खूप वेळ आपल्याला गोष्टी मिळत नाहीत. आपण विचार करतो मला का नाही मिळालं, आपल्याला का नाही, पण आपण जीवन आपण पाखरत नाही. आपण कशा प्रकारे जगत आहोत ते परमेश्वराला आवडणारे जीवन आहे. आपण कोणाबद्दल वाईट विचार करत आहोत का? बिटरनेस आपल्या लाईफमध्ये आहे का? आपण कोणाला क्षमा नाही केली आहे का? ज्यांनी आपल्याबद्दल वाईट केलं त्याला आपण कारण परमेश्वराची आज्ञा आहे की तुम्ही क्षमा करायला पाहिजे, कारण मी तुम्हाला क्षमा केली. आणि जर तुम्ही नाही केली क्षमा, तर तुम्हाला मी क्षमा करणार नाही. आपलं क्षमा करणारं जीवन असलं पाहिजे. हिंदीमध्ये खूप उत्तम प्रकारचं शब्द वापरले त्याच याच्यामध्ये भाषांतरमध्ये, पण अधिकारी सांगितले इकडे वतनदार. तुम्ही त्या देशाचे वतनदार व्हावे असं लिहिले. पण त्याच्या हिंदी भाषांतरमध्ये असे लिहिले की तुम उसके अधिकारी हो. म्हणजे आपल्याला एक अधिकाराचं जीवन आपण बघू शकतो इस्रायल लोकांना दिलेलं आपण बघू शकतो. ही जी एका प्रकारे प्रॉमिस मोशेला दिलं, पण ते पूर्ण कधी झालं? यहोशूच्या काळामध्ये झालं. त्या यहोशूच्या काळामध्ये ते पुढे गेले. त्यांनी ती यार्देन नदी पार केली. त्यांनी ते जेरिकोचं वॉल तोडलं. त्याच्यानंतर 8 देश होते त्यांनी हरवलं. आणि मग त्यांचं कशा प्रकारे पुढे तो गेले. आपण ह्या वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो, पण यहोशूआला काय परमेश्वराने सांगितलं आणि यहोशू कशा प्रकारे पुढे गेला, आपण ते यहोशू 3 अध्याय 5व्या वचनामध्ये आपण पाहतो. मग यहोशू लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. आपण अद्भुत कृत्य आपल्याला सगळ्यांना पाहिजे आहे आपल्या जीवनामध्ये. आपण खूप प्रार्थना करतो, खूप विनंती करतो, खूप परमेश्वराकडे मागत असतो आणि आपल्याला अद्भुत कार्य बघायचे आहेत. पण आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करायची गरज, आपल्याला शुद्ध करायची गरज आहे. कुठलंही नेगेटिव्ह गोष्ट, कुठलेही वाईट विचार, कोणालाही आपण क्षमा न केली असेल, आपल्याला क्षमा करा. आपलं आत्मपरीक्षण करायची आपल्याला प्रत्येक दिवशी गरज आहे. प्रत्येक दिवशी शुद्धीकरण, सँक्टिफिकेशन इंग्लिशमध्ये बोलतात. इंग्लिशमध्ये असं लिहिलंय, सँक्टिफाय युअरसेल्फ. आणि याच्या मराठीमध्ये आपण बघतो शुद्धीकरण बद्दल सांगितलंय. हिंदी बायबलमध्ये असं लिहिलंय, तुम्ही स्वतःला पवित्र करा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप 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 महत्वपूर्ण आहे. जर तुम्हाला देवाचे अद्भुत कृत्य पाहायचे आहेत, तर स्वतःचं शुद्धीकरण खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. तुमच्या जीवनामध्ये जी गोष्ट अडकली असेल, जी तुम्हाला मिळत नसेल, तुम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करायची गरज आहे. मी कोणाला क्षमा नाही केली आहे, मी कोणाबद्दल वाईट विचार करत आहे का?
कुठलं पाप मी करत आहे का, जे कुठली गोष्ट मी करत आहे जी परमेश्वराच्या इच्छे विरुद्ध आहे, आपल्याला खूप खूप ओळखायची गरज आहे. आणि तरच आपल्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य होणार. हे आपण बघतो यहोशूच्या जीवनात, यहोशूने जशा प्रकारे सांगितलं आणि तशा प्रकारे इस्रायल राष्ट्राने त्यांनी केलं. आणि आपण पाहतो नंतर की कशा प्रकारे अद्भुत कृत्य तिकडे झालेलं आपण पाहतो. आणि म्हणून देवाचं वचन हे सत्य आहे. हे कधी पण खोटं नाहीये. आणि म्हणून आपल्याला चुकीचे विचार किंवा पाप आपल्या जीवनामध्ये आधारित नसलं पाहिजे. कारण आपल्या वचनामध्ये आपण सांगतो की आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. ऑल वी कॅन डू ऑल थिंग्स इन क्राइस्ट. आणि म्हणून आपलं जीवन देवाच्या वचनावरती आधारित असलं पाहिजे. की कशा प्रकारचं म्हणजे त्या वचनाचं महत्वपूर्ण म्हणजे हिब्री शब्द त्याबद्दल असं लिहिलेलं आहे, कादेश म्हणून असं लिहिलेलं आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये सँक्टिफाय बोलतात किंवा मराठीमध्ये आपण शुद्धकरण किंवा पवित्र होणं. तर ह्याच्यामध्ये खूप महत्वपूर्ण आहे, आपल्याला वेगळं जीवन जगायचं आहे. कादेश म्हणजे अशा प्रकारे आहे की आपल्याला वेगळं केलेलं आहे आणि आपल्याला एका प्रकारे सिक्रेट ठेवलेलं आहे. आपल्याला या इंग्रजी अभिषेक, एका प्रकारे अभिषिक्त आपल्याला केलेलं आहे. आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये स्वीकारतो, आपण बाप्तिस्मा घेतो, आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्याला तारणार म्हणून स्वीकारतो, आपण त्याला मास्टर एका प्रकारे आपण बोलतो की आता मी तुझ्या इच्छेप्रमाणे चालणार, माझ्या इच्छेप्रमाणे नाही. आपण खरोखर ते जगत आहोत का, आपल्याला आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आपल्याला परमेश्वराचं खरोखर अद्भुत कार्य कृत्य बघायचे आपल्या जीवनामध्ये. आपल्याला पुन्हा एकदा प्रत्येक दिवशी ते फक्त बाप्तिस्म्याच्या दिवशी आपण जशा प्रकारे केलं तसं नाही. आपल्याला प्रत्येक दिवशी स्वतः रात्री, आपल्याला सकाळी, दिवसा जेवढं जेव्हा आपल्याला वेळ मिळेल आपण प्रार्थना करायची गरज आहे. आपलं जीवन आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आधारित आहे का, वचनाप्रमाणे आधारित आहे का? कारण आपण बघू शकतो अ, एवढं सोपं नव्हतं. जरी एक प्रॉमिस मोशेला दिलेली की आता तुम्ही त्या कनान देशामध्ये जाणार, पण आपण बघू शकतो खूप कठीण तीन प्रसंग होते त्यांना द्यायला लागले. त्यांना यार्देन नदी होती, जे कठीण होती, त्यांना पोहायची सवय नव्हती, एवढं डीप होती, एवढं पाणी त्याच्यामध्ये होतं. पण तिकडे आपण बघू शकतो महान कृत्य झालं, पाणी आडवं झालं. आणि देवानी कशा प्रकारे त्यांचा केला बचाव. आणि पुढे आपण बघतो की जेरुकेचे जे वॉल होते ते पण खूप डिफिकल्ट होते, ते पण परमेश्वराने तोडले. आपण बघू शकतो जे कनान देशामध्ये लोक राहणारे होते ते पण जायंट्स होते. आपण बघतो ते साधे सुधे लोक नव्हते, पण परमेश्वराचं वचन होतं त्यांना. निर्गम 14:14 मध्ये परमेश्वराने मोशेला जे वचन दिलं, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. आपल्या जीवनामध्ये आपण खूप वेळ लढायचा प्रयत्न करतो, मी काहीतरी करून मिळवेल ते. पण आपल्या देवाचं वचन काय सांगतं, आपल्याला लढायची गरज नाही. आपल्याला आपल्याला पवित्र जीवन जगण्याची गरज आहे. आपल्याला शुद्धीकरण करायची गरज आहे. आपलं जीवन आत्मपरीक्षण करून, आणि कारण परमेश्वर तुमच्यासाठी लढतो. तुम्ही शांत राहा. आपल्याला शांतपूर्वक, आपण खूप लगेच रिॲक्ट करतो, आपल्याला कोण काय बोललं आपण पण बोलतो मी पण बोलील, मी पण करील, मला याने दुःख दिलं, मला आपण बघू शकतो जगामध्ये कशा प्रकारचे लोक आहेत. ते त्यांना तुम्ही काय बोललात, तुम्ही काही पण केलं त्यांना थोडंसं पण, तर ते बदला घ्यायची एक वृत्ती असते. आणि ही जी वृत्ती आहे ही जुन्या स्वभावामध्ये बदला घ्यायची. पण आपल्याला आता आपण जेव्हा एकदा देवाचे लोक झालो, तर आपल्याला बदला घेणार नाही, आपल्याला क्षमा करणारे लोक आपल्याला देवानी बनवलेले आहे. आणि म्हणून आपल्याला देवाच्या वचनाप्रमाणे शांत राहायचंय. आणि देवाचं वचन हे पण सांगतं, पहिले योहान 3:1 ते 3 मध्ये, आपल्याला देवाची मुले हे नाव मिळालं आहेत. या पद्धतीने आपल्याला केवढे प्रतिदिन दिले आहे पहा. आपण हे पूर्ण वचन वाचणार नाही, पण आपल्याला देवाची मुलं बनवलेले आहेत, हे आता परमेश्वराने दिलेले आहे आपल्याला. पण त्या वचनामध्ये पहिले योहान 3:1 ते 3 आपण तिसऱ्या वचनामध्ये काय पाहतो, जसा तो शुद्ध आहे तसे आपल्याला शुद्ध करतो. आपल्याला शुद्ध प्रभू येशू ख्रिस्त करायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का? आपल्याला पश्चाताप करायची गरज आहे. जे आपल्या जीवनामध्ये चुकीचं असेल, देवबाप्पा मला तुम्ही क्षमा करा, मला शुद्ध करा. आणि सगळ्यात महत्वपूर्ण बाब आपण जे पाहतो यहोशामध्ये, की कशा प्रकारे तुम्हाला यश लाभेल, ते सगळ्यात गुपित एका प्रकारे बोलू शकतो. आणि ते जर आपण खरोखर केलं आपल्या जीवनामध्ये, तर आपल्याला यश लाभणार. यहोशू 3 अध्याय, मी सगळे वचन वाचत नाही, 7, 10, 13, 17 थोडे वचन वाचतो मी. परमेश्वर यहोशूला म्हणाला, आज मी सर्व इस्रायल दृष्टीने तुझी थोरवी वाढवण्यास आरंभ करीन. म्हणजे मी जसा मोशेबरोबर होतो तसा तुझ्याबरोबर आहे, हे त्यांना कळून यावे. योशुआ म्हणाला, जीवित देव तुमच्यामध्ये आहे. आणि कनानी, हेतिती, हविवी, परिजिती, गरिगाशी, अमोरी, यबुसी यांना तो तुमच्या समोरून खात्रीने हाकलून देईल. हे येणे प्रमाणे तुम्हाला कळून येईल.
आपण इकडे पाहतो की या वचनामध्ये खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत की कशा प्रकारे देवानी यहोशूला वर केलं. कारण यहोशूने वचनावरती विसंबून राहिलं. तिकडे आपण बघतो की त्याला काय सांगितलं की तू हे वचनाप्रमाणे चाल, वचनाला कधी कॉम्प्रोमाइज करू नको, आणि परमेश्वर तुला त्या यार्देन नदीतून पुढे नेणार, तुला यश देणार. आणि आपण पाहतो ते तशा प्रकारेच झालेलं आहे. मार्क याचा 11 आणि 23-24 आपण मध्ये असे लिहिले, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आपल्याला विश्वास धरून आपण प्रार्थना करायची. आपल्याला आपली जशा प्रकारे आपण दावीद जेव्हा राजा नव्हता, तो कशा प्रकारे गोल्यात बरोबर लढला, त्याच्या पहिलेच त्यांनी सांगितलं की मी आज तुला मारणार आहे. शाऊल राजासमोर पण तो बोलला की मी आज याला हरवणार आहे, मला परमेश्वर यश देणार आहे, मी परमेश्वराच्या नावावरती जाऊन मी लढणार आहे. आणि आपण बघू शकतो परमेश्वरावरती अवलंबून तुमचं जीवन तुम्हाला यश प्राप्ती लाभणारच आहे. त्याच्यामध्ये कुठलं ऑप्शनच नाही. आणि दुसरं तिमेस की आपण पुन्हा एकदा ते वचन काय आपण पाहतो, कारण देवांनी आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला. हे आपण कधी विसरलं नाही पाहिजे. आपल्याला म्हणजे एका प्रकारे भीतीचा आपण आत्मा ह्या जगामध्ये आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, आणि तो कधी आपल्याला येऊन त्रास देऊ शकतो आपल्या जीवनामध्ये. जेव्हा भीती येते ही सैतानाकडून आहे, परमेश्वराकडून नाही. आपलं जीवन भीतीचं नाही तर सामर्थ्याचं जीवन असलं पाहिजे, पवित्रकरण आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि मगच सामर्थ्याचा आत्मा कार्य करणार, प्रीतीचा आत्मा कार्य करणार, आणि संयमाचा आत्मा कार्य करणार. पहिले योहान 4:4 मध्ये असं लिहिलं आहे की तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे, कारण जगात जे काही आहे त्यापेक्षा तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. आपल्यामध्ये कोण मोठा आहे, कोण सगळ्यात ग्रेटर कोण आहे? तो पवित्र देव, जो पवित्र आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभलेला आहे. जो प्रभू श्री ख्रिस्त जाताना बोलला, मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, तर तुम्हाला मी माझा पवित्र आत्मा देणार. आपल्याला पवित्र आत्मा प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून आपलं आपलं जीवन हे आहे सामर्थ्याचं जीवन आहे. आपण प्रत्येक गोष्टीला लढाई करू शकतो, आणि आपल्याला विजय जीवन आपल्यासाठी ठेवलेलं आहे. आपला विश्वासाने आपल्याला बोललं पाहिजे की मला विजय जीवन आहे, आणि कुठल्याही परिस्थितीला आपण तोंड देत असताना आपण विजय जीवन आपल्याला लावणार आहे. योशुआ 1 अध्याय 1 ते 7 मध्ये आपण असं वाचतो, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ, आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. आपल्याला परमेश्वर असं सांगतं की तुम्ही यशस्वी होणार. आपल्याला जीवनामध्ये देवाचं वचनाला प्रथम स्थान द्यायचंय. मला वाटेल, तुम्हाला वाटेल ते नाही. परमेश्वराचे वचन काय सांगतं आणि त्याप्रमाणे आपल्याला जीवन आपलं आधारित असलं पाहिजे. आपल्याला उजवीकडे ना वळायचंय ना डावीकडे वळायचंय. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला यशस्वी जीवन आपल्याला प्राप्त होऊ शकतं.